प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत तळोद्यात आमदारांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचं भव्य उद्घाटन। सुमारे 1,90,00,000 खर्च दाखवून तळोद्यात पीडब्ल्यूडी ऑफिसचं बांधकाम। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत तळोदा शहराला आणखी एक प्रशासकीय सुविधा लाभली आहे। सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नव्या वास्तूचं आज आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। सुमारे 1,90,38,00,000 रुपयांच्या खर्चानं उभारण्यात आलेली ही प्रशस्त इमारत 329.84 चौरस मीटर क्षेत्रावर उभी राहिली आहे। या इमारतीत उपविभागीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष, तांत्रिक वास्थापना शाखा, बैठक कक्ष, अभिलेख कक्ष तसेच अभ्यागतांसाठी प्रतीक्षा कक्ष आणि प्रसाधनगृहाची सोय करण्यात आली आहे। इमारतीच्या आवारात ध्वजस्तंभ, पोहोचमार्ग आणि वाहनतळ यांचाही समावेश आहे। सदर बांधकामाचं काम ठेकेदार इंजिनियर स्वप्नील अरविंद पाटील यांनी पूर्ण केले। उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, नगरसेवक अजय परदेशी, भाजपा शहराध्यक्ष गौरव चौधरी, जिल्हा मंत्री कैलास चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, उपविभागीय अभियंता नितीन वसावे तसेच वन विभागाचे अधिकारी श्री आडे, शंतनू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। नगर परिषदेच्या बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती हर्षा पाडवी आणि नगरसेविका गायत्री पिंपरे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। आमदार राजेश पाडवी यांनी उद्घाटनावेळी सांगितलं की तळोदा तालुक्यात प्रशासकीय इमारतीचं नवनिर्माण होत असल्यानं प्रशासकीय सुविधा वाढल्या आणि या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नागरिकांना दिलासा मिळेल। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता निखिल साळुंखे यांनी केलं। तळोद्याच्या विकास प्रवासात ही वास्तू ठरणार आहे आणखी एक महत्त्वाचा टप्पा। माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी, शहराध्यक्ष गौरवभाई वाणी, कैलास भाऊ चौधरी आणि सर्व सन्माननीय या ठिकाणी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। अतिशय चांगलं असं या ठिकाणी इमारत ज्या ठेकेदारांनी उभारली त्यांचंही अरविंद भाईंचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे काही ह्या विभागातले कामं आहेत, कारण कार्यालय ह्या ठिकाणी तेवढं सुसज्ज नव्हतं, तर आता चांगलं त्या ठिकाणी कार्यालय देखील उभारण्यात आलंय। अधिकारी सर्व चांगले त्या ठिकाणी मन लावून काम करणार आहेत, कारण अजून बऱ्याचशा अशा सुविधा ह्या भागामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये अशा आहे जिथं कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर त्या ठिकाणी देखील या उपविभागामार्फत त्या ठिकाणी त्यांचे इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, स्वतः त्या ठिकाणी गावोगावी जाऊन पाहणी, जसं माझ्या मतदारसंघात सोजळबार आहे त्या ठिकाणी आत्ताच आम्ही त्या ठिकाणी त्या गावापर्यंत रस्ता पोहोचवण्याचं त्या ठिकाणी काम केलंय। अतिशय चांगलं काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या ठिकाणी होते। आता एक रावला पाणीचं देखील त्या ठिकाणी हे काम आता टेंडर झालेलं आहे, त्याच्यात देखील चांगलं होईल। जेवढी जास्तीत जास्त लवकरात लवकर कनेक्टिव्हिटी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। त्यासाठी अधिकारी देखील चांगलं मनापासून काम त्या ठिकाणी करतायत। अतिशय समाधानी त्यांच्या कामानं मी आहे आणि चांगले प्रशस्त अशी त्यांची आज इमारत त्या ठिकाणी झाली, त्याचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि सर्व अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी भविष्यामध्ये देखील चांगलं काम करावं आणि त्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही शासकीय इमारती आहे, ते चांगल्या व्हाव्या यासाठी त्यांनी चांगलं काम करावं अशी त्यांना विनंती करतो। सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा, तळोदा।